आपण जरा जोरात आवाज दिला पाहिजे. भारत माता की वंदे वंदे. आज नरहरी सेनेतर्फे सर्व शाखीय सोनार समाजाच्या वतीनं सोनार समाजातील विविध क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. या प्रसंगी सर्वप्रथम आपलं दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांना अभिवादन करतो आणि या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांनी आपण असे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि अतुलजी साबळे यांचा आपण सत्कार केला. असे सुरेशजी लोळगे प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे असे बाळासाहेब थोरात, महेशजी माळवणकर, प्रभाकररावजी उदावन, सुहासराव बार्शीकर, संजयजी शहाणे आणि कार्यक्रम सातत्याने टेरे साहेब, आपलं डाक साहेब आणि टेरे साहेब सुरेशला त्यांना मी विद्यार्थी असल्यापासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते अजून तसेच राजकारणात खेळण्यात चालवण्यात येईल. बरोबर आहे. काही काँग्रेस न्याय मिळाले आम्ही सुरेशला घेतला आणि ताबडतोब नगराध्यक्ष केला. तसेच भास्करराव टेरे साहेब यांना बऱ्याच वर्षापासून मी ओळखतो आणि आपल्या व्यवसायाबरोबर सोनार समाजाची आणि ज्यांना गरज आहे कुठल्याही समाजाचा त्यांना एक सामाजिक सेवा म्हणून आवड आहे म्हणून प्रत्येक वर्षी सोनार समाजामध्ये अन्वेषण घेतात, सत्कार करतात आणि समाजाच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस दिवस काम करतात. म्हणून या दोघांसाठी आपण टाळ्या वाजवून आपल्या सर्वांना माहित आहे भारत देश हा प्राचीन देश आणि या प्राचीन देशामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, त्यामध्ये आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत आणि सगळ्यांना कुठं सोनार समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे हे मला अभिमानाने सांगावं. साधारण 1200च्या इसवी सन मध्ये शके 1235च्या आसपास आत्ताच गुगलवर सर्च केलं नक्की जन्मतारीख सांगता येत असं सांगितलं. पण नरहरी महाराज जन्मास आले आणि सोनार समाजच नाही तर सर्व हिंदू समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी काम केलं आणि 50 वर्षामध्ये मी गुगलवर सांगतो 2 फेब्रुवारी 1285 मध्ये त्यांनी समाधी. अशा या महाराजांना मी अभिवादन करतो आणि आज आपल्या समाजातर्फे आमचे सुरेश लोळगे असतील, पंडितराव डाक असतील आणि मातोश्री विजयाताई सोनाटकर असतील यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी मी एकच उपदेश देणार आहे. तुमचा व्यवसाय तर तुम्ही करताय, व्यवसायामध्ये सोनारांना खूप अडचणीत मला माहित आहे. बऱ्याच वेळा आम्हाला पोलिसाला फोन करावा कुठला पकडला एखादा चोर ते सोनाराचं नाव सांगतो आणि सोनाराला त्रास होतो. सोनाराचं त्यांच्या चूक नसते पण त्रास मात्र होतो. पण नेहमीच आम्ही सोनार समाजांना मदत करणारे कार्यकर्ते आहोत. पदाधिकारी या प्रसंगी एवढंच मी सांगतो की आपल्या समाजाला विकासासाठी एक महामंडळ असावं. तुम्ही निवेदन दिलं आता अतुलजी साबळेकडे. मागच्या वर्षी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांनी वेगवेगळ्या समाजाला 4 महामंडळ स्थापन केली आणि आपल्या समाज जो जुना समाज आहे त्यासाठी सुद्धा
महामंडळावर व्हावं अशी मागणी केलेली आहे आणि तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत मी पोहोचायचा प्रयत्न करेन असा मी आपल्याला समाजाचा खऱ्या अर्थाने उन्नती करायची असेल तर आज मी काही डॉक्टरांचा सत्कार केला, डेंटिस्ट होते, पण आज माझ्या बाजूला सेबीचे अधिकारी प्रभाकरराव उदामत बसले होते. एका पॅरेंटचा सत्कार केला, त्यांचा मुलगा RBI ही देशाची सर्वोच्च बँक आहे त्याच्यामध्ये मॅनेजर झाला, खूप मोठी पोस्ट आहे, कारण मी बँकेचा देशाचा मंत्री होतो. RBI मध्ये मॅनेजर होणं हे तुमच्या समाजासाठी भूषण आहे. आणि हे का झालं? कारण त्यांच्या आई वडिलांनी मुलांना शिकवलं. आज विजयाताई सोनाटकर मॅडमचा आजीचा सत्कार केला कारण त्यांनी सुद्धा कष्टातून 4 मुलांना शिकवलं. म्हणून आपल्याला आपला विकास करायचा असेल बाळासाहेब शाने तर मुलांना शिकवलं पाहिजे. मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा होतो, शेती होतो, शिकलो, डॉक्टर झालो आणि डॉक्टर करता करता राजकारणात गेलो आणि देशाचा अर्थ बनला. म्हणून आज गुणवंताचा सत्कार केला, गुणवंतांना प्रोत्साहन दिलं, विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करणार आहात तर यामधून मुलं शिकली, मोठी झाली तर नक्कीच आपल्या कुटुंबाचा तर उद्धार करतीलच, पण कुटुंबाबरोबर आपल्या सोनार समाजाचा उद्धार करतील आणि सोनार समाजाबरोबर समाजाचा उद्धार होतो. म्हणून यावेळी गुणवंताचा सत्कार तर आपण करणारच आहोत, पण मी सांगू इच्छितो आपण अडचणीमध्ये मुलं शिकवली पाहिजे आणि मुलं शिकवण्यासाठी OBCच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम आहे, स्कॉलरशिप आहे आणि त्या स्कॉलरशिपचा फायदा घेतला पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, मी बँकेचा मंत्री होतो, 7.5 लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल न देता लोन बँकवाले देण्याचा आदेश मोदी साहेबांचा आहे. म्हणजे मुलं शिकवण्यासाठी 7.5 लाखापर्यंत कर्ज सुद्धा मिळतो. एकंदरीत भारत देशाचा साधी प्राचीन देश सांगितला तर एक भारत एक विकसित राष्ट्र बनत आहे आणि हे राष्ट्र बनवण्यासाठी आपल्या समाजाचा सुद्धा मोठा हिस्सा पाहिजे. समाज सुधारला पाहिजे. समाजाच्या अडचणीमध्ये मी प्रभाकरराव विचारत होतो, तुमचा एखादा आमदार खासदार आहे ते बोलले अजून तर नाही, पण ते आमदार खासदार जरी नसला पण नगराध्यक्ष करण्यामध्ये आमचा येणार. पण पुढे राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही नक्कीच सोनार समाजाला स्थान देऊ. मला आठवतं की परभणीला इन्चार्ज होता, परभणीला डहाळे नावाच्या एका ते व्यापाऱ्याला उचलला उभा केलं, प्रभाकरराव त्यांच्या मुलीचे होते आणि त्यांना आम्ही नगरसेवक सुद्धा केलं. पण शहाण्याचा काही नंबर लागला नाही, काय झालं मला माहिती. शहाणे असेल, एरे असेल, आमचा जुन्या कार्यकर्ते आमचे आणि आपल्याला पदाधिकारी केला, त्याला चांगले चान्सेस आहेत. एकंदरीत राजकारण महत्वाचं आहे, पण राजकारणापेक्षा शिक्षण महत्वाचं आहे. आणि जे मुलांचा सत्कार करणार आहात त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि तुमच्या समाजासाठी काही जरी अडचण असली ते साहेब का सर्व्हिस 24/7 उपलब्ध आहे एवढेच या प्रसंगी बोलतो. आणि परत एकदा श्री भास्करराव टेहरे यांचं मनापासून अभिनंदन. टाळ्या वाजवा. प्रत्येक वर्षी ते कार्यक्रम घेताना प्रत्येक वर्षी द्या, म्हणून त्यांनी तुमचा सत्कार केला. पण मी एक या शहरातला नागरिक, भारत देशाचा माजी मंत्री, एक खासदार म्हणून त्यांचं मी स्वागत करतो, त्यांचा सत्कार आपण करतो. अडचण पैशाची काही येणार नाही. असतील तर मी आणि सुरेश तोळगे तुम्हाला मदत करू.
पण कार्यक्रम घ्या, समाजाला एक करा, समाजाच्या अडचणी समजून घ्या, त्यांना मदत करा आणि काय अडचण तर आम्ही तुमच्याशी एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि जास्त न वेळ देता मला सुद्धा बंधनेच्या आषाढी एकादशीला काही लोक चाललेले आहेत, त्यांनी जवळजवळ 1.5 लाख लाडू बनवलेले आहेत, त्याचं ते उद्घाटन मला करायचं आहे. एवढं बोलतो आणि परत एकदा सर्व समाजांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि नरहरी महाराजांचा विजय असो. धन्यवाद. धन्यवाद. आपण